तर मित्रांनो, मनोज जरांगे पाटील यांच्या मराठा आरक्षणातील महत्त्वाचे सदस्य असलेले अजय महाराज बारसकर यांनी काल पत्रकार परिषद घेत मनोज जरांगेंवर मोठमोठे आरोप केले, ज्यामध्ये मनोज जरांगे रोज पलटी मारतात, खोटं बोलतात असे बरेच गंभीर आरोप केलेत। आणि यामध्येच मनोज जरांगे पाटील यांच्या मागे कुठल्या नेत्याचा हात आहे, त्यांना कुठल्या नेत्याचे फोन येतात हे सुद्धा समोर आले। तर मग अशात अजय महाराज बारसकर यांनी मनोज जरांगे यांच्यावर कोणकोणते आरोप केलेत आणि यावर मनोज जरांगे पाटील यांनी काय प्रतिक्रिया दिली आणि तसेच मनोज जरांगे पाटील यांच्या मागे नेमकं कोणत्या नेत्याचा हात आहे अशी काही माहिती ही समोर येते। त्याबद्दल संपूर्ण माहिती या व्हिडिओत आपण पाहणार आहोत, त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत तुम्ही नक्कीच पहा। आणि जर आपल्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ताच आपल्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला तेवढं विसरू नका। तर सर्वात आधी अजय महाराज बारसकर हे जरांगे पाटलांवर कोणकोणते आरोप करत काय म्हणाले याबद्दल बोललोत। तर पत्रकार परिषदेत बोलताना बारसकर म्हणाले, जरांगे पाटील हे एकेखोर आहेत, त्यांनी मराठ्यांना उद्ध्वस्त केले, जरांगे लोकांची फसवणूक करत आहे, जरांगे यांना बोलताना भान राहत नाही असेही बारसकर हे पुढे म्हणाले। तर मनोज जरांगे यांनी बंद खोलीत बैठका केल्या, जरांगे यांच्या बैठका ह्या रात्री होतात, त्यांनी लोकांची फसवणूक केलेली असा आरोप सुद्धा बारसकर यांनी जरांगेंवर केलेला आहे। तर मी जरांगेंच्या प्रत्येक कृतीला साक्षीदार आहे, मी प्रसिद्धीसाठी किंवा पैशासाठी आरोप करत आहे असं नाहीये, मी कीर्तनाचे देखील पैसे घेत नाही। आत्ताच एका झालं तर काही दिवसांपासून माझ्या मनातील खदखद ही व्यक्त केली, तर मला अनेक फोन येत आहेत, गोळ्या घालून मारू, माझं काम सत्य सांगणे, जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला होता तो मी सहन करणार नाही असं सुद्धा बारसकर महाराज हे म्हणाले। तर बारसकर आणि जरांगे यांच्यातील हा वाद नेमका केव्हा सुरू झाला याबद्दल बोललोत। तर जेव्हा जरांगे हे उपोषणाला बसले होते आणि त्यांना लोक पाणी प्या असं म्हणत होते, तेव्हाच बारसकर महाराज हे सुद्धा तिथे उपस्थित होते। तेव्हा ते मनोज जरांगे यांना पाणी पाजायला गेले होते आणि तेव्हा त्यांनी सांगितलं होतं की मी संत तुकाराम महाराज यांच्या देहून आलेलो आहे। मात्र तेव्हा त्यांना वाटलं की माझ्या हातून पाणी प्यायल्याने मी मोठा होईल म्हणून नाही प्यायले, मला तिथे म्हणाले की संत पिंत गेले खड्ड्यात आणि तिथूनच माझा वाद सुरू झाला असं काही बारसकर हे स्वतः सांगतात। आणि याच कारणास्तव मनोज जरांगे यांनी तुकाराम महाराजांचा अपमान केला आणि म्हणूनच हा वाद वाढलेला दिसला, ज्यात बारसकरांनी यानंतरूनच मनोज जरांगे यांच्यावर भरपूर आरोप केले, ज्यात मनोज जरांगे यांनी काही ठिकाणी गुप्त बैठका घेतलेल्या आहेत असं सुद्धा बारसकर यांनी म्हटलेले। 23 डिसेंबरला गुप्त बैठक काहींसोबत केली गेली, मी त्याचा साक्षी, रांजणगाव गणपती येथे उच्चपदस्थ अधिकारी यांच्यासोबत गुप्त मीटिंग झाली, लोणावळा, वाशी येथेही समाजाला वगळून मीटिंग केली गेली, तर वाशी आंदोलन इथवर मी आंदोलक म्हणून सहभागी होतो, मात्र त्यांच्या मीटिंगमुळे मला आक्षेप होता। तर ते पुढे म्हणतात, जरांगेला काडीची अक्कल नाही, 15 मिनिटात शासन निर्णय आणि अधिसूचना द्या म्हणे, अर्धवट ज्ञान बेकार असतं म्हणतो पण स्वतःचं काय, सगळे अधिकारी यांच्यासोबत हा मीटिंग घेत होता असेही ते पुढे म्हणाले। तर मग अजय बारसकर यांनी केलेल्या या टीकेनंतरून मराठा आंदोलनकर्ते मनोज जरांगे पाटील यांनी सुद्धा यावर जोरदार प्रत्युत्तर हे दिलेलं पाहायला मिळालं। मग आता मनोज जरांगे पाटील यावर काय प्रत्युत्तर देत बोललेत याबद्दल बोललोत। तर अजय बारसकर हा सरकारचा ट्रॅप असून हा भोंदू महाराज असल्याची सडकून टीका ही जरांगे पाटील यांनी केली। अजय बारसकर यांनी केलेल्या आरोपांवर मनोज जरांगे पाटील यांनी हा सरकारी ट्रॅप हे तुकाराम महाराजांच्या आडून आंदोलन संपवण्याचा घाट असल्याचा घणाघात सुद्धा जरांगे पाटील यांनी बारसकर यांनी केलेल्या आरोपांवरून केला। तर बावळटकर बाबाला उत्तर सुद्धा देणार नाही, काय बोंबलायच ते बोंबल, अन्यथा याला वेगळं वळण लागू शकतं असा इशारा सुद्धा जरांगेंनी दिला। परंतु मित्रांनो, हा वाद इथेच थांबत नाही, तर यानंतरून संगीता वानखेडे यांनी सुद्धा मनोज जरांगे यांच्यावर आरोप केलेले। त्या म्हणाल्या की मनोज जरांगे भोळा भाबडा माणूस, मूळ भाषाशैलीत बोलणारा माणूस, म्हणून मी आधी त्यांच्यावर विश्वास ठेवला होता। मनोज जरांगे यांची बाजू घेऊन मी छगन भुजबळ यांना ट्रोल सुद्धा केलं, परंतु मला खरे समजल्यावर गेल्या 1 ते 1.5 महिन्यांपासून मी विरोध करत आहे। मनोज जरांगे कोणाला विश्वासात घेत नव्हते, त्यांना शरद पवार यांचेही फोन येत होते, शरद पवार जसे सांगतात तसेच मनोज जरांगे करतात असा थेट आरोप संगीता वानखेडे यांनी डायरेक्ट केलेला आहे। आणि याच कारणास्तव सध्या असं बोललं जाते की मनोज जरांगे पाटील यांच्या मागे शरद पवारांचाच हात आहे। तर मग अशा तुमच्यावर काय मते ते कमेंट करून नक्कीच सांगा। आणि मित्रांनो, तसेच सरकारने जे 10% आरक्षण हे दिले तर ते मनोज जरांगे पाटील मान्य का करत नाहीयेत, यामागील कारणं काय याबद्दल संपूर्ण माहिती ही पाहायची असेल तर आमचा हा व्हिडिओ नक्कीच पहा।